बीएमसीमध्ये पक्षांना बळकटी देण्यासाठी महिला शक्ती उतरणार आहे। आरक्षण सोडतीनंतर अनेक पुरुष माजी नगरसेवक रिंगणातून बाद झालेले आहेत। निवडणुकीमध्ये महिला उमेदवार नवे चेहरे द्यावे लागणार आहेत। पक्षांवर महिला उमेदवारांचा शोध घेण्याची वेळ। नवी मुंबई पालिका निवडणुकीआधीच भाजपत संघर्ष, महिलाच महापौर बनावी, भाजपच्या मंदा म्हात्रेंची मागणी। महापौर कोणत्याही राजकीय घराणेशाहीतील नाही तर सर्वसामान्य कार्यकर्ता बनावा, मंदा म्हात्रेंचा गणेश नाईकांना अप्रत्यक्षपणे इशारा। अंबरनाथ नगर परिषदेसाठी भाजपकडून युतीचा प्रस्ताव, शिंदे सेनेच्या वरिष्ठ सूत्रांची माहिती। 2.5 वर्ष नगराध्यक्ष पदासाठी प्रस्ताव, मात्र सेनेकडून दिलेल्या उत्तरात 3.5 वर्ष शिंदे सेना आणि शेवटचं 1.5 वर्ष भाजप असं उत्तर आहे। एकनाथ शिंदेंनी मुंबईतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिंदे सेनेची तयारी। बैठकीला मुंबईतील नेते उपस्थित राहणार। कुर्डुवाडी नगरपालिकेतील ठाकरेंच्या सेनेच्या वर्चस्वाला हटवण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे सेना एकत्र गेल्या अनेक वर्षांपासून धनंजय डिकोळेंच्या मार्गदर्शनाखाली कुर्डुवाडी नगरपालिकेवर ठाकरे सेनेचा भगवा। शिवाजी सावंत यांचा भाजपतील आजचा पक्षप्रवेश पुढे ढकलला। शिवाजी सावंत हे तानाजी सावंत यांचे बंधू। तानाजी सावंत यांच्या हस्तक्षेपामुळे प्रवेश रखडल्याची चर्चा। नाशिक जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला खिंडार पडणार। चांदवडचे माजी आमदार शिरीष कोतवाल यांचा भाजपत प्रवेश, मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत प्रवेश। ठाण्यामध्ये भाजपत सर्वपक्षीय इन्कमिंग वाढलं। ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार भाजपच्या गळाला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर पवारांचा पक्षप्रवेश। बीडच्या गेवराईत नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांसह पाणीपुरवठा सभापतीचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। आमदार संदीप क्षीरसागर यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेशाचा सोहळा झाला। पंढरपूरमध्ये एकाच वेळी माढ्याच्या 4 तहसीलदारांची उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती। किरण सुरवसे, प्रदीप उबाळे, गणेश शिंदे, गणेश गोरे अशी अधिकाऱ्यांची नावे। मुंबईच्या सेना भवन परिसरात ठाकरे बंधूंचे लागलेले बॅनर काढले। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंचा एकत्रित बॅनर लागला होता। बॅनरची जबाबदारी मनसे आणि शिवसेनेनं नाकारली। खोडसाळपणाचा आरोप। मुंबई महानगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर राज ठाकरेंकडून निवडणुकीची रणनीती सुरू। आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर राज ठाकरेंनी इच्छुकांची यादी मागवली। पालघर जिल्ह्यातील नगरपरिषद, जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला सोबत येण्याचा बहुजन विकास आघाडीला प्रस्ताव, त्यावर सकारात्मक चर्चा। हितेंद्र ठाकूरांचं वक्तव्य। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला निवडणूक आयोगाचा दिलासा। पिपाणी निवडणूक चिन्ह वगळलं। तुतारी आणि पिपाणीमध्ये साधर्म्य असल्यानं पिपाणी चिन्ह वगळल्याचं शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मागणी केली होती। हिंगोली नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप। भाजप आमदार आणि माजी नगराध्यक्ष जुगार खेळतात, संतोष बांगर यांची टीका। तर निलेश घायवळ सुद्धा आमदार बांगर यांच्याशी संबंधित। भाजप आमदार तान्हाजी मुटकुळेंचा दावा। भाजप आणि शिवसेनेचे आम्हाला खासदार आमदार निवडणुकीत वापरले। महानगरपालिका निवडणुकीत मात्र दोघांच्या भांडणात आमचं नुकसान। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांचा आरोप। गडचिरोलीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये बंडखोरीची शक्यता। काँग्रेसच्या कविता पोरेड्डीवार यांना उमेदवारी निश्चित, तर भाजपात तिघींमध्ये रस्सीखेच। योगिता पिपरे, प्रणोती निंबोरकर, रीना चिचघरे यांच्यामध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच। नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून शिंदे सेनेत स्पर्धा। एका बाजूला आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पत्नी अश्विनी भोंडेकर या शर्यतीत, तर दुसऱ्या बाजूला पक्षश्रेष्ठी हा निर्णय इलेक्टिव्ह मेरिटनुसार घेतील, कार्यकर्त्यांना विश्वास। धाराशिवच्या भूमपरंड्यात महायुतीत पेस कायम। तानाजी सावंत वाचाळवीर, माजी आमदार राहुल मोटेंची जहरी टीका। निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत पेस वाढणार। सोलापूरच्या मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीत अल्पसंख्याक समाजाच्या उमेदवारांना धमकावलं जात आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांचा मोहोळच्या स्थानिक पुढाऱ्यांवर आरोप। राष्ट्रीय पातळीवरील 38वी हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा निवडणुकांमुळे पुढे ढकलली। 15 ते 20 जानेवारी दरम्यान स्पर्धा पार पडेल। 30 ते 23 नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा होणार होती। नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात सुरू असलेल्या नाकाबंदीमध्ये पंढरपूर सांगोला रोडवर तब्बल 150 बॉक्स विदेशी मद्य जप्त। दोघं फरार तर दोघं पोलिसांच्या ताब्यात। अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता निरीक्षण पथकाची कारवाई। 2,30,000 रुपयांची रक्कम जप्त।
34व्या वर्षीही लग्न न जुळल्यानं तरुणाचं शरद पवारांना पत्र. अकोल्यातल्या तरुणानं पवारांकडे लग्नाबाबत कैफियत मांडली. पवारांचा तरुणाला लग्नासाठी मदत करण्याचे पदाधिकाऱ्यांना निर्देश. शरद पवारांनी मुंबईत पोहोचल्यानंतर आम्हा सगळ्या पदाधिकाऱ्यांना पत्र दाखवलं आणि विदर्भातील पदाधिकाऱ्यांना तरुणाला मदत करण्याचे निर्देश दिले. अनिल देशमुखांची माहिती. ग्रामीण भागातील मुलांची लग्न होत नसल्याची सामाजिक समस्या असल्याचं देशमुखांनी म्हटलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.